नमस्कार, वीणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण बनवते अगदी झटपट, बॅचलरसुद्धा करू शकतील अशी कोलंबी बिर्याणी. तर कोलंबी बघा मला किती फ्रेश आणि छोटी छोटी मिळाली आहे ती. आणि छोट्या कोलंबीची बिर्याणी वगैरे ना चवीला छान लागते. तर त्याच्यासाठी मसाला तयार करतोय बघा आपण. ओली मिरची, आलं आणि लसूण घेतोय, एक पेस्ट तयार करून घेऊया. आणि त्यानंतर आपण कोलंबी साफ करायला घेऊया. तर इथे बघा आपण कोलंबी कशी साफ करतोय ती. तर पूर्ण साल आहे ते मी काढून घेतलं, त्याच्यावरचं कवर. आणि ह्याच्यात नुसता बारीक दोरा नसतो, तर एक जाडसर सुद्धा दोरा असतो, तर तो सुद्धा मी काढून घेणार आहे. आणि मच्छी कुठची असू दे स्वच्छ साफ करून घ्यायची. मुलंसुद्धा खातात आपली, पचायला सुद्धा ती चांगली पाहिजे. असं पोटात काहीतरी राहिलं तर आपलं पण पोट बिघडणार. तर हा हिरवट असा जाडसर प्रकार असतो दोऱ्याबरोबर, तर तो सुद्धा मी काढून घेणार आहे. छोट्या छोट्या कोलंबीला साफ करायला वेळ पण भरपूर लागतो. तर बघा मी इथे असं छान स्वच्छ कोलंबी साफ करून धुवून घेतली. आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली ती टाकली. लिंबू टाकते मी दही नाही वापरणार आहे बिर्याणीला, कारण मच्छीला दही लावणं मला काही पटत नाही, त्याच्यामुळे मी कधी लावत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दही पण लावू शकता लिंबूच्या जाग्यावर. तर इथे बघा आपण मस्तपैकी मालवणी मसाला टाकतोय, लाल तिखट टाकतोय, त्याच्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकतोय. आणि मॅरिनेटसाठी ही कोलंबी तशीच ठेवायची. तर मला अजून थोडे मसाले लागणार आहेत असं वाटतंय, त्याच्यामुळे मी ह्याच्यात वाढवणार आहे मसाले. कारण मच्छीचा प्रकार आहे तो जरा आंबट तिखट पाहिजे. इथे मी बिर्याणी मसाला टाकते बघा. आणि अजून थोडंसं लाल तिखट टाकणार आहे मी. आणि थोडा गरम मसाला टाकला आहे ह्याच्यात मी. आणि धना आणि जिरा पावडर पण थोडीशी टाकली आहे, कारण अजून मसाले पाहिजे वाटलं मला, म्हणून मी वाढवून घेतलेत त्याच्यामध्ये. आणि आता मी मॅरिनेटसाठी ठेवणार आहे असंच. हळद नाही टाकलेली मी, विसरलेले, तर ती आत्ता टाकली. आणि पुन्हा व्यवस्थित त्याला लावून ठेवून दिली. तर इथे बघा तांदूळसुद्धा आपण अर्धा तास भिजत घातलेत. 2 वाट्या तांदूळ आहे ते. तर आता आपण कुकरमध्ये बनवतोय कोलंबी बिर्याणी. तर बघा तेल टाकले, तमालपत्र टाकले आपण. त्याच्यानंतर आपण कांदा टाकतोय. तुम्हाला पुदिना वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. आमच्या घरी पुदिनाचा वास आवडत नाही कोणाला, त्याच्यामुळे मी वापरत नाही पुदिना. आणि मच्छीमध्ये दही तर वापरतच नाही मी, मला ते कॉम्बिनेशन आवडतच नाही, त्याच्यामुळे टाकत नाही, म्हणजे मनाला पटत नाही असं. आणि थोडा खमंगपणा येण्यासाठी आपण फोडणीमध्ये सुद्धा आलं लसूण पेस्ट टाकतोय बघा. कारण मच्छीचा प्रकार आहे ना तो जरा तिखट आणि आंबटच पाहिजे, म्हणजे मग चवीला छान लागतो. आणि जेव्हा पण आपण असं कोकणातल्या रेसिपी, जेव्हा मच्छी असू दे, बिर्याणी असू दे, मटण, चिकन खातो, तेव्हा आपल्या कोकणातल्या माणसाला ना हे खाताना नाकात आणि डोळ्यात पाणी यायला पाहिजे, तरच खाल्ल्यासारखं वाटतं. इतकं तिखट बनायला पाहिजे, जे मच्छीचे प्रकार किंवा चिकन मटनचे प्रकार असतील ते. तर इथे बघा आपण टोमॅटो टाकला आहे त्याच्यानंतर. आणि तो सुद्धा मी छान असा परतते. आणि थोडंसं मीठ टाकणार आहे टोमॅटो शिजण्यासाठी, कारण आपण मसाल्यांमध्ये कोलंबीला सुद्धा मीठ लावलं आहे, हे विसरायचं नाही, नाहीतर मग मीठ जास्त होऊ शकतं. तर छान असं बघा आपण आला लसूण पेस्ट टाकून, कांदा टाकून, टोमॅटो टाकून छान परतून घेतलं आहे इथे. आता इथे मी पुन्हा थोडे मसाले टाकले आहेत. मी जसं बोलले तुम्हाला की तिखट पाहिजे म्हणून मच्छीचा प्रकार, तसं मी मालवणी मसाला आणि लाल तिखट टाकलं आहे. कारण बिर्याणी मसाला आपल्याला पाहिजे तेवढा आपण लावून घेतला आहे कोलंबीला. तर इथे बघा कोलंबीचा तो हा मसाला जो आहे तो छान असा परतून घेतला आहे मी. आणि इथे सगळी कोलंबी टाकली आहे बघा आपण. आणि व्यवस्थित आता अशी परतून घेऊया. तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा कोलंबी किती छोटी छोटी आहे ती. आणि ह्याच्यापेक्षा तांदूळ मोठा आहे आपण घेतला आहे तो. आणि मस्तपैकी जेव्हा तयार झाली ना तेव्हा ही त्या तांदळाखाली, भाताखाली लपून गेली, छोटी छोटी असल्यामुळे, पण चवीला भन्नाट झालेली रेसिपी. तर बघा इथे मी तांदूळ टाकते आता. थोडी कोलंबी अशी छान परतून घेतली आपण.
आणि इथे आता तांदूळ आपण हलक्या हाताने परतून घेऊया. तर 2 वाटी तांदूळ आहेत हे. तर याला मी 4 वाट्या पाणी टाकणार आहे. आणि ह्याच्यात मी थोडा चिंचेचा कोळसुद्धा टाकणार आहे. चिंच भिजत ठेवली आहे. तर थोडासा त्याचा हे केला आहे मी असा तयार, अर्क काढून घेतला आहे. तर तो पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये, कारण तिखट आणि आंबटपणा पाहिजे. तर हा चिंचेचा कोळ टाकला आहे मी. तर तुम्ही कोलंबीला लावून ठेवलात तरीसुद्धा चालेल. मी लिंबू पण लावलेलं आहे. त्याच्यामुळे अशी बिर्याणी बनली होती ना की डोळ्यातनं पाणी आलं तर आलंच, पण तुम्ही असं 2-3 दिवस जिभेवरची चव विसरणार नाही. इतकी चवीला छान झालेली. वरून आपण कोथिंबीर टाकली, गरम पाणी टाकलं 4 वाट्या मी, आणि 2 शिट्ट्या घेतल्या इथे. असं गरम पाणी टाकून घेतलंय मी. थंड पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये, कारण सगळं पूर्ण आपण गरम करत असतो. तर त्याच्या 2 शिट्ट्या करणार मी. अगदी 1 शिट्टी केली तरी शिजणार आहे, कारण कोलंबी आपण छान शिजवून घेतली आहे फोडणीमध्ये. तर तुम्ही या रेसिपीला माझ्या लाईक करायला मात्र विसरू नकात, आणि माझ्या रेसिपी तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नकात. इथे बघा मस्तपैकी आपली कुकरमध्ये झटपट कोलंबी बिर्याणी तयार झालेली आहे. आता ह्याच्याबरोबर तुम्ही टोमॅटो, कांदा असं सॅलड तयार करू शकता, कोशिंबीर, आणि त्याच्याबरोबर खाऊ शकता. बघा किती सळसळीत. जसं जसं थंड होत जाणार तशी एकदम सडसडीत होत जाणार आहे ती बिर्याणी. तर बघा इथे मस्तपैकी कोलंबी बिर्याणी तयार झाली आहे. धन्यवाद.